कल्पना करा, तुम्ही सकाळी उठता आणि डोक्यात लाखो विचार फिरत आहेत. मन सतत धावत असते आणि तुम्हाला ते थांबवता येत नाही. कधी भूतकाळाचा विचार, कधी भविष्याची चिंता आणि यामुळे वर्तमान क्षणांवर लक्ष देता येत नाही. आपण अनेक जण हा संघर्ष अनुभवतो आणि याचा परिणाम आपल्या मानसिक आरोग्यावर, नातेसंबंधांवर आणि एकूणच आपल्या आरोग्यावर होतो. पण जर मी तुम्हाला सांगितले, की भगवद्गीतेत हजारो वर्षांपूर्वीच अतिविचार किंवा अतिकाळजी थांबवण्याचे उपाय सांगितले आहेत तर? नमस्कार, माझं नाव सृष्टी आहे आणि माझ्या मुक्त गीता या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण भगवद्गीतेच्या शिकवणींचा अभ्यास करू आणि भगवंत श्रीकृष्णांनी अतिविचार थांबवण्यासाठी दिलेले उपाय जाणून घेऊ. हे उपाय केवळ विचार नसून आपल्या रोजच्या जीवनात वापरता येतील असे तंत्र आहेत. या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला मन कसे काम करते आणि अतिविचारांवर मात करण्यासाठी उपयोगी टिप्स मिळतील. त्यामुळे तुम्ही अधिक शांत आणि सुखी जीवन जगू शकाल. अतिविचार थांबवण्याची पहिली पायरी म्हणजे आपल्या मनाचे स्वरूप समजून घेणे. आपले मन हे अत्यंत चंचल आहे. सतत एका विचारातून दुसऱ्या विचारांमध्ये उडी मारत असते. त्याला शांत करणे आणि नियंत्रण करणे कठीण असते. परंतु भगवद्गीतेच्या अध्याय 6 श्लोक 34 मध्ये भगवंत श्रीकृष्ण म्हणतात, मन चंचल आहे आणि नियंत्रित करणे कठीण आहे, पण सराव आणि संयमाने ते शक्य आहे. आता तुम्ही विचार करत असाल की आपण आपल्या मनाला कसं शांत करू शकतो, तर यावरती श्रीकृष्णाने दिलेला पहिला उपाय म्हणजे स्वयंशिस्तीचा सराव करणे. भगवद्गीतेच्या अध्याय 6 श्लोक 6 मध्ये ते म्हणतात की ज्याने मनावर विजय मिळवलाय त्याच्यासाठी त्याचे मन हे सर्वोत्कृष्ट मित्र आहे, पण ज्याचे मन नियंत्रित नाही त्याचे मन त्याचा सर्वात मोठा शत्रू आहे. याचा अर्थ असा आहे की शिस्त पाळून आणि स्वतःला शिस्त लावून आपण आपल्या मनावर ताबा मिळवू शकतो आणि अतिविचार टाळू शकतो. उदाहरणार्थ, शिस्त पाळण्याचा एक मार्ग म्हणजे दररोज योगासने आणि ध्यान करणे. सकाळी लवकर उठून एक शांत जागा निवडा आणि काही मिनिटे ध्यान करा. हे आपल्या मनाला शांत करण्यासाठी आणि विचारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी मदत करते. तसेच आपल्या कामाची यादी बनवा आणि त्यानुसार कामे पूर्ण करा. त्यामुळे आपले मन एकाच गोष्टींवर लक्ष केंद्रित करेल आणि इतर विचारांमध्ये हरवणार नाही. अशा प्रकारे शिस्त पाळून आपण अतिविचार किंवा अतिकाळजी टाळू शकतो. अतिविचार किंवा अतिकाळजी टाळण्याचा दुसरा उपाय म्हणजे वर्तमान क्षणांवर लक्ष केंद्रित करणे. आपण बऱ्याचदा भूतकाळ किंवा भविष्याच्या विचारांमध्ये हरवून जातो, त्यामुळे आपली चिंता वाढते. पण श्रीकृष्ण आपल्याला वर्तमान क्षणाचे महत्त्व शिकवतात. भगवद्गीतेच्या अध्याय 2 श्लोक 48 मध्ये ते म्हणतात, आपले कर्तव्य पार पडा, कारण कृती ही निष्क्रियतेपेक्षा चांगली आहे. याचा अर्थ असा आहे की वर्तमानात राहा, आपल्या कामावर लक्ष द्या. भूतकाळ किंवा भविष्याबद्दल विचार करण्याऐवजी आज काय करायचं आहे ते करा. त्यामुळे तुमची चिंता कमी होईल आणि मन शांत राहील. अतिविचार थांबवण्याचा आणखी एक उपाय म्हणजे निष्काम कर्म किंवा निस्वार्थ कृती करणे. आपण अनेकदा अतिविचार करतो कारण आपल्याला आपल्या कामाच्या परिणामांची चिंता असते. गीतेच्या अध्याय 2 श्लोक 47 मध्ये भगवंत श्रीकृष्ण म्हणतात, आपल्याला काम करताना परिणामांची चिंता न करता, म्हणजेच यश किंवा अपयशाची चिंता न करता फक्त कामावर लक्ष दिले पाहिजे. याचा अर्थ असा आहे की फक्त काम करा, त्याचे फळ काय मिळेल याची चिंता सोडून द्या. त्यामुळे आपल्याला अतिविचार करण्यापासून मुक्तता मिळेल आणि मन शांत राहील. उदाहरणार्थ, समजा तुम्ही नोकरीसाठी अर्ज केला आहे आणि इंटरव्ह्यूची वाट पाहत आहात. तुम्ही विचार करत आहात, मला नोकरी मिळेल का? इंटरव्ह्यू कसा जाईल? जर मला नोकरी नाही मिळाली तर काय होईल? हे विचार खूप सामान्य आहेत. पण जर तुम्ही या विचारांमध्ये अडकून राहिलात तर तुम्ही इतर महत्त्वाच्या गोष्टींवर कसे लक्ष द्याल? तुम्हाला इंटरव्ह्यूची तयारी करायला वेळ मिळणार नाही आणि तुम्ही अधिक चिंतित व्हाल. त्याऐवजी तुम्हाला काय करायचे आहे ते करा, म्हणजे इंटरव्ह्यूची तयारी करा. इंटरव्ह्यूच्या फळाची चिंता सोडून फक्त तुमचे कर्तव्य करा. त्यामुळे तुमची चिंता कमी होईल आणि तुम्ही अधिक चांगल्या प्रकारे तयारी करू शकाल. जर तुम्ही तयारीवर लक्ष केंद्रित केले तर तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. वर्तमानात राहून मेहनत घेतल्याने तुमचे मन शांत राहील आणि इंटरव्ह्यू चांगलं होईल. त्यानंतर अतिविचार थांबवण्याचा आणखी एक प्रभावी उपाय म्हणजे अलिप्तता विकसित करा. अलिप्तता म्हणजेच कोणत्याही परिस्थितीत, मग ती परिस्थिती चांगली असो व वाईट, एकसारखे राहणे.
भगवंत श्रीकृष्ण हे गीतेच्या अध्याय 2 श्लोक 38 मध्ये छानपणे स्पष्ट करतात. ते म्हणतात, तुम्हाला फक्त तुमचे काम करण्याचा अधिकार आहे, पण त्याचे फळ मिळवण्याचं नाही. तुमच्या कामाच्या परिणामांचे कारण कधीच स्वतःला समजू नका आणि कधीच निष्क्रिय होऊ नका. याचा अर्थ असा आहे की फक्त आपले काम चांगले करा आणि त्याचे फळ काय मिळेल याचा विचार करू नका. तसेच कधीही काहीही न करण्याची वृत्ती ठेवू नका. अतिविचार थांबवण्याचा आणखी एक महत्त्वाचा उपाय म्हणजे आंतरिक शांती आणि समाधान शोधणे. आपल्या धावपळीच्या जीवनात पैसे आणि यश मिळवण्याच्या शर्यतीत अडकणे सोपे असते, पण भगवंत श्रीकृष्ण आपल्याला गीतेच्या अध्याय 2 श्लोक 66 मध्ये सांगतात, जो नेहमी काहीतरी मिळवण्याचा विचार करतो त्याला आनंद मिळत नाही, आणि जो सहज मिळालेल्या गोष्टींमध्ये समाधानी आहे, द्वेष किंवा मत्सर करत नाही, तो खरा शांत असतो. याचा अर्थ असा आहे की जास्तीची अपेक्षा न करता जे मिळेल त्यात समाधानी राहा. द्वेष आणि मत्सर सोडा, मगच तुम्हाला खरी शांती मिळेल. शेवटी भगवंत श्रीकृष्ण आपल्याला भक्ती करायला आणि भगवंताला शरण जायला सांगतात. जेव्हा आपण आपल्या चिंता, शंका आणि अडचणी देवावर सोडतो तेव्हा आपल्याला मानसिक शांती आणि आनंद मिळतो. गीतेच्या अध्याय 18 श्लोक 66 मध्ये भगवंत श्रीकृष्ण म्हणतात, सर्व चिंता सोडा आणि माझ्याकडे या, मी तुम्हाला सर्व पापांपासून वाचवेन. घाबरू नका. याचा अर्थ असा आहे की आपण आपल्या सर्व समस्यांमध्ये देवावर विश्वास ठेवला पाहिजे. आता उदाहरण द्यायचे झाले तर समजा एखादा शेतकरी आहे जो आपले शेत नापीक झाल्यामुळे खूप चिंतित आहे. तो आपल्या मेहनतीच्या फळाबद्दल अस्वस्थ आहे. पण जर तो देवावर विश्वास ठेवून शेतात पुन्हा मेहनत करत राहिला आणि ईश्वरावर श्रद्धा ठेवली तर त्याला त्याच्या मेहनतीचे फळ नक्कीच मिळेल. त्यामुळे त्याच्या चिंता दूर होतील आणि तो शांत राहू शकेल. याचा खरा अर्थ असा आहे की जीवनातील सर्व संकटांमध्ये फक्त देवावर विश्वास ठेवा आणि त्यांना शरण जा. ते आपल्या सर्व चिंता आणि पापांपासून आपल्याला वाचवतील. त्यामुळे घाबरू नका, फक्त त्यांच्यावर श्रद्धा ठेवा आणि तुमच्या सर्व समस्यांचं समाधान मिळवा. थोडक्यात भगवंत श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत अतिविचार थांबवण्यासाठी सांगितलेले उपाय म्हणजे आपले मन कसे काम करते ते समजून घ्या, नियमितपणे स्वतःला नियंत्रणात ठेवण्याचा आणि शिस्त लावण्याचा सराव करा. फक्त सध्याच्या क्षणांवर लक्ष ठेवा, भूतकाळ किंवा भविष्याच्या चिंतेत अडकू नका. आपल्या कृतीच्या फळांबद्दल विचार न करता फक्त कर्तव्य करा. अलिप्तता विकसित करा. बाह्य गोष्टींवर अवलंबून न राहता मनातील शांती आणि समाधान शोधा. देवावर विश्वास ठेवा आणि सर्व चिंतेला त्यांच्यावर सोडा. या उपायांनी आपल्याला अतिविचारांवर मात करता येईल आणि आपल्या जीवनात शांती आणि समाधान मिळवता येईल. मी अपेक्षा करते की या व्हिडिओने तुम्हाला अतिविचारांवर मात करण्यासाठी उपयुक्त माहिती आणि उपाय दिले आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला एक लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला हे मला कॉमेंट करून नक्की सांगा. ज्यांना हा व्हिडिओ पाहण्याची गरज आहे त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. आणि हो, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.